आता पाहूया संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्य आरोपी विष्णू साठेला 9 दिवसांची पोलीस कोठडी, केज कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। या प्रकरणातले 3 आरोपी अद्यापही फरार। मारहाणीमुळे अतिरक्तस्राव शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू। देशमुखांच्या छाती, हात, पाय, चेहरा, डोक्यावर मारहाण। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर। वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, त्याचे मोबाईल रेकॉर्ड बघा, पूर्ण गणित लक्षात येईल। आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। बीडमधील घटनेवरून सरकार गंभीर, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। कुणालाही सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आधीच म्हटलंय। बीडमध्ये 1300 बंदूक परवाने कुणाच्या पालकमंत्र्यांच्या काळात दिले गेले असाही उपस्थित केला सवाल। बीड घटनेतील संशयित मंत्री शपथविधीनंतर सभागृहात आलेच नाहीत, त्यांची हकालपट्टी करा, विधानसभेत नाना पटोलेंची मागणी। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणावर वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं। कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या निघून गेल्या, तर मुख्यमंत्री फडणवीस या प्रकरणावर उद्या विधिमंडळात बोलणार। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराड त्यांचं जास्त चालतं। वाल्मिक कराडवर कसं बोलावं आणि धनंजय मुंडेंपुढे ही अडचण आहे, रोहित पवारांची टीका। संतोष देशमुखांच्या सर्व आरोपींना पकडा, आम्हाला आता सहन होत नाही, न्याय द्या, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, शरद पवारांचं विधान। शरद पवार 21 तारखेला मसाजोगला जाणार, संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटणार।